किसी रूप जैसी मेरी परी होगी मुझे क्या पता दे. बंद कर रे. काय किरकिर तिची आईला. तू गातो का काय केलं ओरडले आणि सगळे. ते बंद कर. डोसकं दुखत. अच्छा आप्पा, सलमान खान वरनं मला आठवलं. तुमची लफडी होती का हो? नीट बोल. सुटारू सुटल्यासारखं बडबडत जाऊन काढी. अहो म्हणजे मला विचारायचं होतं की तुमची कोणी गर्लफ्रेंड होती का? आठवण काढली. काय तिची आदा, काय ते ओठ, काय ते डोळे, काय ते नाक. अरे तिच्यासारखं कोणीच नाही रे. स्मिता पाटील. वा, म्हणजे एकदम स्मिता पाटील सारखी होती का? स्मिता पाटील सारखी? स्मिता पाटीलच होती. आता कायचे काय फेका नका मारू. म्हणे स्मिता पाटील तुमची गर्लफ्रेंड होती. एकत नाही रे. आम्ही जेव्हा पुण्यामध्ये दोघं एकत्र होतो ना, आम्ही डेट करायचो एकमेकांना. वैशालीमध्ये सकाळी चहा घ्यायला जायचो, वाळेश्वरला नाश्ता करायचो आणि जय भवानीमध्ये मटण घेऊन यायचो. आणि तेव्हा ती स्वतःच्या हातून मला मटण बिर्याणी करून द्यायची. हो आप्पाश्री, आता हा जोक लयच मोठा होत चाललाय. म्हणजे तुम्ही कुठं त्या कर्नाटकच्या गावात राहायचे, ती सुपर डुपर फिल्म स्टार. अहो तुमचं कसं जुळून येणार? म्हणजे कायच्या काय आपल्या. अरे तीच तर तिची खासियत होती रे. इतक्या मुलांमध्ये तिला माझं स्माईल आवडलं आणि ती माझ्या प्रेमात पडली. मी पण अचंबून गेलो होतो रे. बापरे अप्पा, आता हे जरा जास्तच अति होतंय ना. अरे तर कसं सांगू तुला, माझ्याकडे पुरावा आहे. ज्या दिवशी तिने मला प्रपोज केला ना, त्या दिवसाचा फोटो माझ्याकडे आहे रे. फोटो आहे ना? हो. नाही नाही, आता तुम्ही म्हणाल अरे नातवा ते काय झालं, फोटो गावालाच राहिला दाखवू नाही शकत. हे रे सगळी नाटकं तुमची मला माहिती आहे. नाही, तो फोटो अजून माझ्या काळजाजवळ आहे. भाई मैंने तो सुना था प्यार अंधा होता है, पर अभी तो देख भी लिया. अप्पा आणि स्मिता पाटील. वाह, आठवण जात जात नाही. नातवा, तू मला सांग, तुला पोरगी कशी शोधायची रे? कशी शोधायचे म्हणजे आप्पा, एकदम मस्त हिरोईन सारखे, डोळे एकदम मस्त नाजूक, कंबर कॅटरीना सारखे, आणि हा आप्पा गालावर तीळ पाहिजे. गालावर तीळ पाहिजे? नाही म्हणजे नसला तरी चालेल. अरे पोरीचा बाप, तू फिल्म लाईन मध्ये काम करतो, पोरगी द्यायला तयार नाही, तुला गालावर तीळ पाहिजे? हो आप्पा, मला पण लय मोठा पगार आहे. आणि एकदा टीव्ही सिरियल चालू झाले ना तर हीच फिल्म लाईन पैशांचा डोंगर उभा करेल. अरे पोरीचा बाप म्हणतो फिल्मी हिरो नको, साधा मेकॅनिक पण चालेल म्हणतो तो. अहो आप्पा, हे काय प्रोफेशन नाहीये का? नाही नाही, हे प्रोफेशन नाहीये का? हजारो लोक इथं काम करायला येतात ते, आणि तुमच्या त्या लोकांना काय वाटतंय ना, ह्याच्याशी मला काय लेणं देणं नाहीये. मग पोरीचं काय? काय पोरीचं काय? दुसरी शोधा का मी शोधून आणू? तू शोधणार? त्या पिक्चर लाईन मध्ये नको रे बाबा मला. To hold the line, and I was born to march from the beginning to the end of my life, and I'll learn to kill, I'll learn to fight, I'll learn to die for another time. मला लघुशंका आली, मी लघुशंकेला जाऊन येतो. जावा. नाही तेव्हा लघुशंका येते. That rain, नातवा
त्या सलमान भाईचं घर कधी येतंय? एक झोप झाली रे माझी. हा आएगा आएगा. मी काय म्हणतो नातवा, हा. कलाकारीनं तुझं काही भागणार नाही रे. काहीतरी जोड धंदा हवा बघ. तुमची सेवा करतोय ना, अजून काय हवं? आपकी पेन्शन ही तो मेरा साइड धंदा आहे. अरे गटारी आमोशाच्या आजोबाच्या पेन्शनवर लक्ष आहे तुझं होय? आजोबाचा पैसा हा काय जोड धंदा आहे होय? अरे काहीतरी दुधाचा धंदा कर. तसे मुंबईमध्ये म्हशी कमी आहेत, दुधाचा धंदा कर. अच्छा. हा? अहो आप्पा, मी होणारा सुपरस्टार आहे, सुपरस्टार. आणि काय म्हशीचं दूध काढायला मला लावता? पहिलाच कार. जोकिंग का? जोक मारताय? अरे अरे आम्हा पैसा आहे, 2 म्हशी घे, मस्त पैसा छाप. अहो माझ्या पप्पांचे पप्पा माझे आप्पा इथं मुंबईमध्ये राहायला जागा नाही आणि म्हशीसाठी जागा करू? मग बकरीच्या दुधाचा कर. ठेवायला पण जागा, सप्लाय कमी आणि डिमांड जास्त आहे. अच्छा, बकरीच्या दुधाचा करू? हा? हो आप्पा, तुम्ही खाली उतरा. हा? तुम्ही खाली उतरा. नाही आवडली का कल्पना? अरे दुसरा करू. अहो आप्पा, मी तुम्हाला म्हटलं तुम्ही खाली उतरा म्हणजे उतरा. ए कोणाला बोलतो तू? अहो आप्पा मेरी जान, हा सलमान बॉयचं घर आलं. चला चला चला. चला. अरे सलमान खानचा बंगला कुठे? हे काय धावतो तुम्हाला? अहो आप्पा, नाही नाही, एवढ्या लांब न आपण इथे का थांबलो असेल? ते मला काय माहित. अहो हाच तर आहे सलमान खानचा बंगलो. सलमान खान इथेच राहतो, भाऊंचा पहिल्या मजल्यावर 1 BHK 1 BHK. एवढं सगळं सलमान खान राहतो? अहो लई मोठा माणूस आहे तो, पण काय अहो एकटा जीव सदाशिव. आईला रे लय छान झालं. अहो लई भारी. आता मी काय करतो, जातो आणि सलमान खान वर सेल्फी काढून येतो. अहो आपण काय येणे झाले काय? तुम्हाला काय लगेच सेल्फी देणार आहे काय? ते माझ्यावर सोड, मला आप्पा. ऐका माझं, तू ग, मी जाऊन सेल्फी घेऊन येतो बा. काय ऐकतच नाही कधी आप्पा आमचा. बोंबले बोंबले बोंबले. नमस्कार आप्पाश्री. काय झालं? हा झालं की मला 15 मिनिटानंतर या सलमान झोपलाय. 15 मिनिटांनी उठली तो, मग सेल्फी द्यायला लावतो. वा वा वा. तुम्ही एवढे मोठे, त्यांनी तुम्हाला इंटरव्ह्यू दिला, बोलले. मग तर काय मला काय ऐकू नाही येत? ऐकलं मोठमोठ्याने बोंबलला तो. ए बुड्ढे भाग यासे, बुड्ढे भाग यासे. अरे भेटल्याशिवाय जायचं नाही, पण काय करायचं? आप्पा काय